बातमी अशोक चव्हाणांच्या एका वक्तव्याची आहे। ठाकरे गटानंतर आता भाजपच्या अशोक चव्हाण यांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिलाय। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू असं विधान अशोक चव्हाण यांनी केलंय। त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित झालाय। आगामी निवडणुकीत महायुती फुटणार की काय असे प्रश्नही विचारले जात आहेत। शिंदे आणि अजित पवारांना दूर सारून भाजपला एक हाती सत्ता हवी असा टोला विजय वडेट्टीवारांनी त्यावर लगावलेला आहे। पंतप्रधान आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांना मी फक्त काही भाजपपुरती मर्यादा ठेवत नाही मुख्यमंत्र्याला की प्रधानमंत्र्यांना, पण शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे। हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती जी काही निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे, हे प्रमुख याचं उद्दिष्ट आहे। आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली। याचा अर्थ आम्ही काय त्यांच्या विरोधात लढतो असं नाही आहे, आम्ही कोणाच्या विरोधात लढतो असं नाही, घटक पक्षाच्या विरोधात लढतो असं नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय होईल आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा, असं अजिबात काही ठरलेलं नाही। आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही लढू शकतो। नाही, मलाही वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेंच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्यांची तयारी आहे असं एकूण मला दिसते। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे।